फर्स्ट राऊंड मधला जो विजय संघ दोन्ही झाले ते म्हणजे अमन 11 श्री गावदेवी बसनीवाडी वर्सेस सागर 11 पिंपलवाडी यामध्ये सामना रंगतोय। 12वा प्रतिनिधी द्यायचा आहे, दोन्ही संघाने 12वा प्रतिनिधी द्यायचा आहे। 12वा प्रतिनिधी द्या दोन्ही संघांनी, पंच सामना चालू करायचा आहे। 12 प्रतिनिधी द्या। गोलंदाज विराज, चेंडू ब्लॉक होल्ला, खंबा उखाड़ दिया, 3 यस्त्या उद्ध्वस्त किया। कम ऑन डीजे। पाहिलं तर मॅन फ्रॉम खुटलवाडी संघाकडून खेळला जातो विराज नाईक, पण तो आज पिंपलवाडी संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय। कारण पहिल्याच चेंडू ब्रह्मास्त्र फेकलं आणि ब्रह्मास्त्राचा फायदा झाला तो म्हणजे पिंपलवाडी या संघाला। माया कुठं होता काय पत्ता नव्हता, आता पत्ता माया कुठे गेला होता, पण तो काय झालं तर क्षेत्ररक्षण जो उपकरणदार होता त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याचा फायदा मिळाला। पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज, पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु तितकाच पाहिला तर अप्रतिम 38 सर्कल मध्ये चेंडू कव्हर दिशेला जातोय। धाव संख्या एकही होणार नाही, हा सुद्धा चेंडू निर्धाव येतोय। एक गडी बाद झाला। पाहिलं तर अप्रतिम फलंदाजी सुद्धा मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळली। आता सुद्धा सामना चालू आहे तो म्हणजे अमन 11 श्री गावदेवी बसनीवाडी वर्सेस सागर 11 पिंपलवाडी। हा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय। बॅक टू बॅक पाहिलं तर पहिल्या चेंडूवर खंबा उखाड़ दिया, यष्ट्या 3 उद्ध्वस्त केलं, पुन्हा त्यानंतर पाहिलं तर 2 लगातार 3 निर्धाव चेंडू फेकले। पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज, पुन्हा एकदा हवाई पार करण्याच्या प्रयत्नात चेंडू पुन्हा एकदा चकवा देऊन क्षेत्ररक्षणाला चेंडू जातोय माघारी, जाणार 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 डीप स्क्वेअर कडे, पण तो तितकाच पाहिला तर फील्ड होतोय मायाच्या माध्यमातून। या 2 धावेच्या मदतीने श्री गणेशा करणार म्हणजे अमन 11 श्री गावदेवी बसनीवाडी संघ। स्वतः नवनाथ या टीम मध्ये खेळले जातात, स्वतः खजिनदार आहेत या प्रीमियर लीगचे, पण तो आज पाहायला मिळाला तर आपल्या टीम मधून पाहायला मिळणार नवनाथ शेठ। पुन्हा एकदा फटका खेळण्याच्या प्रयत्नात, फुल शॉर्ट फॉर्म करण्याच्या प्रयत्नात, पण तो तितकाच पाहिला तर काय तर चेंडू निर्धाव येतोय। पुन्हा एकदा धाव संख्या स्थिरावली, फक्त 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 2 धाव संख्या लागले धावफलकावरती। विराज नाईकच्या माध्यमातून गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते। पुन्हा एकदा फटका लो फुल टॉस चेंडू, चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हलर होतोय। आदिनाथ आहे तिथे फील्ड करणार मॅन फ्रॉम पिंपलवाडी संघाकडून पाहायला मिळतो आणि आज सुद्धा पिंपलवाडी संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय आदिनाथ। पहिलं षटक समाप्त, पहिल्या षटका अखेर धाव संख्या झाली धावफलकावरती ती म्हणजे 3, एक गडी बाद। चला गोलंदाज राकेश येतोय मॅन फ्रॉम पिंपलवाडी संघाकडून पाहायला मिळतोय, परंतु पिंपलवाडी संघाकडून खेळला जातो। आज सुद्धा पिंपलवाडी संघाकडे पाहायला मिळणार तो म्हणजे राकेश। 6 टू गो। स्ट्राइक एंडवर पाहिलं तर संदीप आहे, पहिलाच चेंडू
अप्रतिम फेकला गेला चेंडू निर्धाव येणार, धाव संख्या स्थिरावणार ती म्हणजे 3. काहीसा समीकरणामध्ये फेरबदल, परंतु पाहिलं तर 1 धावसाठी आलेला संदीप कुठेतरी एक बॅकफूट वर जाताना पाहायला मिळतोय. वारंवार पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये सुद्धा 3 ते 4 चेंडू निर्धाव गेला. हा निर्धाव जातोय दुसऱ्या षटकामधला. पुन्हा एकदा तोच स्ट्राईक केंद्र संदीप पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लफुलडा चेंडू हवेला समाय फक्त दिशा दिली होती. शेवटच्या क्षणाला संजय पोहोचला गेला. कारण संजयची स्माइल पाहिली तर काय विहार असतो ना ते जीत असं म्हणतो. संजयच्या चेहऱ्यावर हास्यमुख असतं. संजयला प्रश्न विचारला गेला होता तेव्हा संजय काही बोलला नाही. पण तो 30 पुन्हा एकदा रीत पाहायला मिळणार. कारण म्हणजे या 1 धावेच्या मध्ये धावसंख्या होईल 4. 2 चेंडूंचा खेळ होतोय दुसऱ्या षटकामधला. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा तोच दिशा, पण तो आता कुठेतरी एसटी रक्षक चूक करते. कारण पाहिलं तर एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये 11 जर्सी परिधान केला असा एसटी रिक्षाच्या भूमिकेमध्ये आहे पिंपळवाडी संघाकडून. परंतु काहीसा उद्देश पाहायला मिळते कुठे तर उद्देश असेल तो म्हणजे मिड ऑफ द सर्कल 38 मध्ये नितीन सॉरी. पुन्हा एकदा फटका चेंडू सीमा पार 6 धावेसाठी. कमॉन डीजे. पहा फलंदाजी काय पाहायला मिळतंय संजयच्या माध्यमातून. परंतु आता चेंडू आतमध्ये आणला गेलाय. बॅटला चेंडू लागला. सांगण्यात दाद होती LBW ची. पंच सांगतात हॅलो बॅट एच चेंडू लागलाय आणि तितकाच पाहिला तर दाद फेटाला चेंडू निर्धाव येतोय. कारण 5 चेंडूचा खेळ होतोय. येणारा अंतिम चेंडू असेल, अखेर चेंडू असेल. धावसंख्या झाली फक्त 10 फलकावरती. पुन्हा एकदा बॅट चेंज घेतली होती. चेंडू गेला होता सर्ग एक्स्ट्रा चकवून स्लिपच्या दिशेकडे. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटका अखेर धावसंख्या झाली 10. चला नवीन गोलंदाज महेशचं काय सांगावं. तर रामराज विभागामध्ये ज्याने अखंड रामराज असोसिएशनला नादी लावलं षटकार चौकारांच्या मध्ये, असा हा महेश वाघमारे मॅन फ्रॉम पिंपळवाडी संघाकडून. कारण असा पिंपळवाडी संघाकडे पाहिला तर एक्का आहे, हुकमी एक्का, तो म्हणजे महेश वाघमारे. पण तो जवळपास पहिलाच चेंडू हलकासा समाचार देते. चेंडू मिड ऑफ वरून ट्रॅव्हलर होतोय. निश्चितच फील्ड होणार. कारण महेश सारखं पाहिलं तर महेश असा होता. त्यानंतर त्याच्या जोडीला सागर हा एक होता. पण तो आज आपल्यामध्ये सागर नाही. पण तो सागर आणि महेश अशी फलंदाजी होते. पण तो महेशची अजून सुद्धा फलंदाजी तशीच आहे. एकीकडे पाहिलं तर स्वतःच्या अंगावर मॅच खेळण्याची त्याच्याकडे ताकद आहे. पण तो तितकाच पाहिला तर संजयच्या माध्यमातून फटका खेळला गेला मिड विकेट भरून. काय षटकार खेळला गेला. कमॉन डीजे. लांब 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 पाहिलं तर 8 नाही 10 नाही तर 12 सुद्धा या 10 छक्क्याला देऊ शकतो आपण. कारण इतका लांब गेला होता षटकार. पुन्हा एकदा संजय खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा तीच ताकद घेण्याच्या फुल शॉट करण्याच्या प्रयत्नात चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. अप्रतिम गोलंदाजी. कारण लेंद अप्रतिम आहे. परंतु तितकाच पाहिला तर फसवला कसा तर ब्रॅवो, वेस्ट इंडिजचा ब्रॅवो ज्यांनी सुरुवात केली एक स्लो बॉल गेमची,
तीच पाहायला मिळली पुन्हा एकदा. कटर सर्वांमध्ये चेंडू फेकला गेला परंतु वन बाउन्स, सीमा पार, 4 धावा. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. धाव संख्या झाली धापलकावरती ती म्हणजे पुन्हा एकदा फटका खेळला गेला. चेंडू गेला काऊगॉर्नच्या वरून. बॅक टू बॅक ऍक्शन रिप्ले. कम ऑन डीजे. चला जा. चेंडू आपल्याला भेटेल मला वाटत नाही कारण ते व्हॉलेंटियर बघा कसे चाललेत. पुन्हा हमला चालू होतोय कारण धाव झाली 27. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. खोलवर टप्पा ठेवला. चेंडू निर्धाव. कारण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 18 चेंडू मध्ये धाव संख्या झाली धापलकावरती ती म्हणजे 27. 27 धाव संख्या लागते कारण महेश वाघवेलच्या माध्यमातून पाहिलं तर 17 धावा गेल्या. त्याला चेंडू मिळाला वाटतं. चला चेंडू सुद्धा आलेला आहे. मायाला 17 धावा गेल्या तिसऱ्या षटकामध्ये. धाव संख्या झाली धापलकावरती 27. नवीन गोलंदाज दिनेश येतोय. दिनेश गोलंदाज आहे. मॅन फ्रॉम पाहिलं तर महाजने या वाडीवरून पाहायला मिळतो. या संघातून खेळायला पाहायला मिळतो. तर महाजने गाव कुठे आहे तर महाजने गाव पाहिलं तर पहिलं अलिबाग वरून वावे ते जायला लागतं. वाव्यावरून आतमध्ये पाहिलं तर बेलोशी या गाव लागणार. बेलोशीतून पुन्हा नंतर पुन्हा महाजने गाव लागणार. महाजण्यावरून पाहिलं तर ती गंगेवाडी त्यानंतर महाजनेवाडी अशी त्या गावापर्यंत पोहोचावं लागतं. तोच गोलंदाज महाजने. मॅन पण महाजने इकडून येणार. गोलंदाज तो म्हणजे दिनेश नाईक. पहिलाच चेंडू पॉइंट दिशेकडून खेळला गेला. चेंडू हलकासा समाजात दिला परंतु चेंडू सीमा पार 4 धावेसाठी. कमॉन डीजे. जवळपास पाहिलं तर या 4 धावेच्या मध्ये धाव संख्या झाली 31. 31. 1 लॉस. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल कारण पुन्हा एकदा ती जरीत करण्याच्या प्रयत्नामधून पंचांकडे दाद मिळणार कारण चेंडू आहे वाईड. अवांतर धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावेमध्ये भर पडेल. धाव संख्या होईल 32. 32. पहिल्याच चेंडूवर सीमा पार केला होता 4 धावेसाठी परंतु जवळपास शॉर्ट बॅक कव्हरच्या दिशेकडे चेंडू गेला होता पहिलाच. त्यानंतर पुन्हा एकदा वाईड टाकलं गेलं. पुन्हा एकदा हलकासा चेंडू समोरला. चेंडू जातोय पॉइंट वरून डीप पॉइंट कव्हरच्या दिशेकडे. पाहिलं तर काय चूक केली. मोये 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 नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. कमॉन डीजे. चला धन्यवाद. जंगल में शहर पाहिलं तर लांडोर कोण ठरलं तर आदिनाथ. आदिनाथ हे काय केलंस. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा पाहिलं तर पंचांकडे दाद असेल. बॅट चेंज घेऊन चेंडू बॅक टू पवेल. कमॉन डीजे.
खेळण्यासाठी सज्ज असेल. अनिश येतोय, कारण आता पाहिलं तर काय 36 धावा धापलकावरती, 2 गडी बाद. येणारे अंतिम 3 चेंडू असतील. 3 चेंडूंचा खेळ होते. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे. हलकासा पुन्हा एकदा समाचार देते. चेंडू कव्हर दिशेकडून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हलर होतोय. पुन्हा एकदा आदिनाथ फील्ड करणार. आदिनाथच्या माध्यमातून फील्ड केली गेली. एकच धाव मिळणार. एक धावेच्या मध्ये समाधान मिळणार. 36 धावसंख्या लागेल धापलकावरती. सॉरी 37 धावसंख्या लागते धापलकावरती. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा संजयच्या माध्यमातून हवा पार करण्याचा प्रयत्नात चेंडू निर्धाव जाणार. धावसंख्या स्थिरावली. अंतिम चेंडू अखेर चेंडू असेल. जवळपास पाहिलं तर आदिनाथच्या माध्यमातून एक मिस फील्ड झाली. कुठेतरी पाहिलं तर 4 धावा वाचल्या असत्या, पण तो जवळपास शेवटच्या क्षणाला मिस फील्ड माध्यमातून चौकार गेला. अंतिम चेंडू टाकण्यात सज्ज, परंतु शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव जातोय. पहिलं सत्र समाप्त होतोय. पहिल्या सत्र अखेर धावसंख्या झाली ती म्हणजे पुन्हा एकदा बोलतोय, कारण जवळपास पाहिलं तर वाघांचा वाघ महेश वाघमारे. काय पाहिली तर मागची फलंदाजी 10 चेंडू मध्ये 38 धावा लावल्या होता आणि वाघ दगाऊट झाल्यानंतर काय फलंदाजीची वाट लावून गेली होती. परंतु यानंतर सामना आहे लुजर मध्ये असेल SB चिराग चिंचवली वर्सेस जे हनुमान भाईमाला. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी लगेच जायचं आहे टॉस बॉक्सवर. चला SB चिराग चिंचवली वर्सेस जे हनुमान भाईमाला. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी लगेच जायचं आहे. चला सामना चालू करायचा आहे. पंच स्ट्राइक एंडवर महेश, गोलंदाज रोहित. पहिलाच चेंडू ब्लॉक होलला फेकला गेला. ब्रह्मास्त्र फेकलं गेलं. कुठेतरी मयाला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न होता पहिल्याच चेंडूवर, पण तो तितकाच चलाक पाहायला मिळाला. येणारे 23 चेंडू आणि 38 धावेची गरज असेल.
पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर महेश वाघमारे. हलकासा समाजात येते कव्हरच्या दिशेकडून चेंडू हलकासा खेळला गेलाय. संजय आहे फील्ड खाली. एकच धाव मिळणार. एक धावेच्या मदतीने श्री गणेशा करणार तो म्हणजे पिंपळवाडी संघ. मयूर ढेवे. मयूर ढेवे आपण कुठं आहात? या टॉस बॉक्सवर या. मयूर ढेवे. एसबी चिराग चिंचवली वर्सेस जे हनुमान भाईमाला यामध्ये सामना रंगणार आहे. यानंतरचा दरम्यान नाणेफेकीकडे वळतोय. एक साईडला असेल एसबी चिराग चिंचवली, दुसऱ्या साईडला असेल जे हनुमान भाईमाळा. हेड इज द कॉल. आणि एसबी चिराग चिंचवली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय असेल तुझा? क्षेत्ररक्षण. आणि किती धावांपर्यंत भायमाळा संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत असेल. 40 पर्यंत असेल नक्कीच. आणि कोणते तुझ्याकडे असे गोलंदाज आहेत जे तुला 40 धावा रोखण्याला मदत करू शकतात? आहेत 3 बॉलर आहेत आमच्यात चांगले. नक्कीच. धन्यवाद तुला. सामन्यासाठी ऑल द बेस्ट. आणि आपल्याला पहिली फलंदाजी आलेली आहे आपल्या वाट्याला, तर किती धावांचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न असेल? 60-70 धावा मारायच्या 4 षटकामध्ये. चालेल, ठीक आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चांगला फटका खेळला गेला. 4 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या बदलेल ती म्हणजे 31 धावेची गरज असेल. 20 चेंडू 31 धावा. पुन्हा एकदा हवाई बाहेर गेलाय चेंडू. लॉंग क्षेत्रावरून ट्रॅव्हलर होणार. निश्चित सीमा पार होणार. 6 धावेसाठी. कमॉन डीजे. या वाघाने म्हणजे महेश वाघमारेने कसं दडकून ठेवलं होतं. कारण एक नाव त्यांनी त्या असोसिएशन मध्ये सुद्धा कोरलं, पण तो 2 वर्ष त्यानंतर पाहिलं तर आपल्या या आदिवासी प्रीमियर लीग आदिवासी या असोसिएशन मध्ये स्थान बंद झालं ते म्हणजे पिंपळवाडी संघ. त्यानंतर रामराज मधून कमतरता झाली. तू पाहिलं महेश वाघमारेची फलंदाजी कशी आहे ती आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. परंतु चेंडू निर्धाव. चिंचवलीचे सर्व प्लेयर. यानंतर सामना आहे आपला एसबी चिराग चिंचवली. चिंचवलीचे सर्व प्लेयर आपण यायचं आहे. साईडला धावसंख्या झाली 13. येणारे 18 चेंडू आणि 25 धावेची गरज असेल. चला सामना चालू करायचा आहे. संजय गोलंदाज येणार. नवीन येणारे 18 चेंडू 25 धावेची गरज असेल. पहिलाच चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू जातोय तो म्हणजे एक्स्ट्रेक्शनच्या हातामध्ये. निर्धाव येतोय चेंडू. चेंडू होतोय निर्धाव. डॉट चेंडू जाणार.
चला पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय, जवळपास पाहिलं तर पुन्हा एकदा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आदिनाथ आधी पहिलं फलंदाजी करावी लागेल, त्यानंतर नाथाचं रूप घ्यावं लागेल, कारण नवनाथांचं नव रूप घ्यावं लागेल, तेव्हा आदिनाथ आपल्याला त्यासारखी फलंदाजी करावी लागेल, तेव्हा अलेख निरंजन करावं लागेल. आदिनाथ निश्चितच स्ट्राईक एंडवर आहे, मॅन फ्रॉम पिंपलवाडी संघाकडून पाहायला मिळतो, पण तो तितकाच पाहिला तर चेंडू जातोय तो म्हणजे काऊ कॉर्नरच्या दिशेला, शेवटच्या क्षणाला चेंडू जाणार. आदिनाथनी जशी मिक्स फील्ड केली होती तशीच मिस फील्ड पाहायला मिळली. कमॉन डीजे. पाहिलं तर गार थंड नाही तर आता गरम झालाय सर्व, कारण षटकार असेल हा तो म्हणजे चौकार असेल 75 वा असेल. पुन्हा एकदा फटका निश्चितच आदिनाथ मध्ये नाटलं गेलं, कारण हा सीमा पार 6 धावेसाठी. कमॉन डीजे. काय फटका खेळला सागर हिलम. आपण कुठे असाल तर लगेच व्यासपीठाकडे यायचं आहे. सागर हिलम कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि भाई मला तर संघाचा सर्व प्लेयर आपण यायचं आहे, कारण आपली लगेच मॅच आहे. चिंचवली संघाचे सर्व प्लेयर, त्यानंतर भाईमालाचे सर्व प्लेयर आपण लगेच यायचं आहे. आपली मॅच लगेच आहे. पुन्हा एकदा चेंडू पाहिलं तर चेंडू निर्धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त. येणारे 12 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल. आदिनाथकडून काय फळ पाहायला गोलंदाज संदीप येतोय, कारण 1 डाऊन साठी सुद्धा संदीप मला वाटते आला होता आणि तोच गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा 30 षटक घेऊन आलाय संदीप. मॅन फ्रॉम अमन 11 श्री गावदेवी बसनीवाडी संघाकडून. येणारे 12 चेंडू 9 धावेची गरज असेल. पहिलाच चेंडू माया वाघ, चेंडू मिड विकेटच्या वरून दणदणीत सीमा पार. कमॉन डीजे. धन्यवाद. येत्या पाहिलं तर चेंडू द्यायचा आहे, जुना चेंडू द्यायचा आहे. येत्या पाहिलं तर सोमवारी अमावस्या आहे आणि अमावस्याचं गाणं पाहिलं तर आनंद शिंदे यांच्या माध्यमातून सॉन्ग लावलं गेलं. नवीन चेंडू दिला ना, नवीन चेंडू दिला जातो. जुना चेंडू नाही तो जाऊ, नाही तर फोटो चेंडू, तो प्रत्येकी नवीन चेंडू दिला जाईल. पुन्हा एकदा हवाई पाय फटका असेल विजयाचा. कमॉन डीजे.